गुळपाणी. रमाबाई, अहो आधी आम्हास तुमची ओळख करून द्यावयाची होती, पण तुम्ही आल्या आल्याच आतमध्ये धावत गेलात गुळपाणी आणावया. अगोबाई, असो. ह्या सौ लक्ष्मीबाई द्वारकानाथ तरखडकर, मुलींच्या शाळेचे हेडमास्टर आहेत ना, श्री द्वारकानाथ तरखडकर, त्यांच्या ह्या पत्नी. नमस्कार करते. अनेक आशीर्वाद आहेत हो. सौभाग्यवती भव. फार ऐकले होते हो तुमच्याविषयी, आणि तशी उत्सुकताही होती. गोपिकाबाई, फार गोड आहे हो मुलगी. हो. रमा, मला तू माझ्या मुलीसारखीच आहेस. आणि आम्ही आलो तेव्हा खूपच गडबडीत होतीस तू. हो. अगं, पुण्याच्या घरात मोठ्या खटल्याच्या घरात वावरत होतीस तू. आता इथे एकटीने कसे जमवतेस? मी 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 पहाटे भिडेबागेत थोडा वेळ फेरफटका मारते, मग घटका दीड घटका सखा काकांना सोबत घेऊन फळे भाज्या वगैरे तोडून आणते, तोवर उजाडते. आणि त्यानंतर मग घरी परत येऊन दुधे न्याहारीची वगैरे व्यवस्था करते. मग स्वतःची न्याहारी एकदा झाली की त्यांच्यासोबत जरासा वेळ बोलत बसते. मग जरा इकडे तिकडे करते. तोवर स्वयंपाकाची सारी तयारी करूनच ठेवतात विनू भाऊ. त्यानंतर सारा स्वयंपाक. आता तशा कमलाबाई आहेत मदतीस. त्यानंतर स्वतःचे जेवण एकदा झाले की दुपारच्या फराळासाठी स्वतःना रोज निराळा जिन्नस लागतो, त्याची तयारी करते. तो तयार करून डबा कोर्टात धाडते. मग माझे जेवण वामकुक्षी. त्यानंतर उठून माझा अभ्यास. मग एकदा का 2 घटका अभ्यास झाला की मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. मग सारा स्वयंपाक. मग स्वतः तोवर येतातच कोर्टातून. मग त्यांचे सोबत थोडासा वेळ बोलत बसते. मग जेवणे, अभ्यास, वाचन संपले. काहीतरी मी तुम्हाला बसावया सुद्धा सांगितले नाही, गुळपाणी सुद्धा विचारले नाही. क्षमा करा मला. बसा ना आपण. खरेच बसा. क्षमा कसली मागताय रमाबाई? बाकी छान आहे हो तुमचा दिनक्रम. घ्या. पण या साऱ्यात शिवण टिपण, घरातील हव्या नको जिन्सांचा अदमास, जमा खर्च झालेच तर नातेवाईकांस खुशालीचे टपाल, पै पाहुण्यांसाठी कोरड्या फराळाची बेगमी, ठेवणीतल्या कपड्यांस उणे दाखवणे, थंडीसाठी ऊन कपड्यांची तयारी, पुस्तकांस कसर लागू नये म्हणून बकुळ फुलांची साठवण, हे सारे चतुर गृहिणीने करावयासच हवे हो. हे सारे पुण्यास पाहिले आहे मी, पण सासूबाईंनी कर म्हटले की करायचे, वाळवण घाल म्हटले की घालायचे. पण कोणते वाळवण कधी कसे घालायचे हे अजून नीटसे ध्यानातच येत नाही माझ्या. आणि गोधडीचे टाके घालावयास देत मला वडील बायका कधी कधी, परंतु एकटीने कशी शिवायची हे. काही काळजी करू नकोस हो रामा, सारे शिकवीन हो मी तुला. साखळीचे, रेशमाचे, कोळ्याचे सगळे टाके येतात मला. शिवाय लोकरीचे गळपट्टे शिकवेन हो विणायला. आणि स्वयंपाकाचे म्हणशील तर सांडगी मिरची भरण्यापासून ते कुडकुडीत सांडगे करण्यापर्यंत सगळे शिकवीन हो तुला. फार मौज असते बरे या साऱ्यात. आपले घर कसे प्रसन्न टापटीप भरलेले असावे, त्यासाठी आपल्याला सारे यावे लागते हो. गडी माणसं असतातच, पण आपल्याला सगळे येत असले की त्यांच्याकडून करून घेता येते हो नीट. हो हो, हे अगदी खरे. हा, बायकांच्या जातीला उरक असतो हो कामाचा. पुरुषांना म्हणावे सांभाळून दाखवा बरे घर. बायकांना देवीसारखे अष्टभुजा असावे लागते आणि मोठीच मौज असते त्यात.
मला तर अनेकदा वाटते स्त्रियांनी मुलींनी शिकावे, जगाचे ज्ञान घ्यावे, यासाठी आपण धडपड करतो. तशीच मुलांनी पुरुषांनी घरातली स्वयंपाकाची कामे, घरातली कामे शिकावीत, यासाठी धडपड करायला हवी. तेव्हा पुरुषांना बायकांची किंमत कळेल. नाही का हो गोपिकाबाई? अगदी खरे बोललात. पाहिलेत रमाबाई, हे असे असते. लक्ष्मीबाईंच्या सहवासात हे असे भरपूर हसावयास मिळते. ते कधीच कुठल्या गोष्टीवर व्याख्यान देत नाही, परंतु व्यवहारातले, घरातले पण महत्वाचे सत्य इतक्या मार्मिकपणे सांगतात की खूप आनंद होतो. हो, ते अनुभवतेच आहे मी आता. बसा हा, आपण मी चटदिशी फराळाचे घेऊन येते. आलेच. ताई, ताई अहो दार उघडा. ताई अहो तुम्ही तरी समजूतदारपणा दाखवा ना. ताई काकू, उघडा बरे दार आता. ताई अहो सुभद्रा वहिनी हट्टी आहेत, पण तुम्ही नाही ना. कुणी सांगितले तूच मी हट्टी नाही म्हणून? मी त्या सुभद्रेच्याही दुप्पट हट्टी आहे म्हणावे. आणि माई, आता नीट ऐक. सुभद्रेची रवानगी जोपर्यंत सांगलीला होत नाही तोपर्यंत मी बाहेर यायची नाही. ताई, ताई अहो असे काय करताय? मुळी तोंडच बघायचे नाहीये मला तिचे. मी बाहेरही यायची नाही आणि अन्नही ग्रहण करायची नाही. मग मेले तरी बेहत्तर. ताई, नमस्कार मित्र हो. 31 मार्च 1867 रोजी मुंबईत प्रथम प्रार्थना समाजाची स्थापना झाली आणि समाजाच्या अनेक शाखा सुरू झाल्या. आज आपण नाशकातही प्रार्थना समाजाची स्थापना करीत आहोत. मूळ धर्मात अविचाराने, दुराभिमानाने, भ्रमाने किंवा चैतन्यहीन परंपरेमुळे जे निषिद्ध विधी शिरतात आणि अन्याय्य रूढींचा विळखा वाढू लागतो, त्यामुळे ईश्वराने निर्मिलेले मानवी जीवन कुंठित आणि अवरुद्ध होऊन जाते. ते पुन्हा प्रवाही करण्यासाठी आपण हा मार्ग निवडला आहे. आपण हा प्रयत्न करण्यापूर्वी बौद्ध धर्म आणि भागवत धर्म यांनी हे कार्य केले होते. परमेश्वर आणि त्याचा अंश मनुष्य यांना पुन्हा एकमेकांसामोरे केले होते. आज आपणही त्याच उमाळ्याने आणि त्याच उत्कटतेने प्रार्थनेचा मार्ग स्वीकारून परमेश्वराभिमुख होणार आहोत. आता लोकहितवादी प्रार्थना समाजाची शपथ सांगतील आणि आपण साऱ्यांनीच एकत्र म्हणावयाची आहे. देव एकच आहे, त्याशिवाय दुसरा देव नाही असा मी दृढभाव धरतो. देव एकच आहे, त्याशिवाय दुसरा देव नाही असा मी दृढभाव धरतो. सर्व उत्पन्न करणारा एकच देव आहे असे मी समजतो आणि माझी मूर्ती पूजेवर श्रद्धा नाही. सर्व उत्पन्न करणारा एकच देव आहे असे मी समजतो आणि माझी मूर्ती पूजेवर श्रद्धा नाही. मी प्रत्यही परमेश्वराचे चिंतन करीत राहीन. मी प्रत्यही परमेश्वराचे चिंतन करीत राहीन. सत्कर्मे आचरावयास व असत्कर्मापासून दूर राहावयाचा मी प्रयत्न करेन. सत्कर्मे आचरावयास आणि असत्कर्मापासून दूर राहावयाचा मी प्रयत्न करीन. स्वभाव दोषाने काही वाईट कर्म मजपासून घडल्यास
त्याविषयी पश्चाताप व्हावा एतदर्थ परमेश्वरापाशी प्रार्थना करेन. स्वभाव दोषाने काही वाईट पासून घडल्यास त्याविषयी पश्चाताप व्हावा हेतदर्थ परमेश्वरापाशी प्रार्थना करेन. हे परमेश्वरा, या प्रतिज्ञा पालनाचे आम्हास सामर्थ्य दे. हे परमेश्वरा, या प्रतिज्ञा पालनाचे आम्हास स्वातंत्र्य दे. तथास्तु. तथास्तु. उत्तम मित्र हो, प्रार्थना समाजाची सुरुवात झाली आहे. आता यापुढे नियमितपणे आठवड्यातील एकेवारी आपण साऱ्यांनी भेटून एखादे संतवचन किंवा विद्वत वचन घेऊन निरूपण करून मिळून प्रार्थना करण्याचा क्रम नियमित ठेवावयाचा आहे. आजच्या या प्रसंगाचे निमित्त साधून आमचे ज्येष्ठ स्नेही गोपाळराव हरी देशमुख अर्थातच लोकहितवादी यांचा गौरव करावा असे आमचे मनात आहे. आपण गोपाळरावांना ओळखतो ते इंदुप्रकाश आणि वृत्तवैभव इत्यादी वृत्तपत्रांतून त्यांनी सडेतोड लिहिलेल्या शतपत्रांमुळे. चिपळूणकरांनी इंग्रजी भाषेस वाघिणीचे दूध म्हटले आहे. हे दूध पिण्याचे सामर्थ्य दाखविणाऱ्या अगदी मोजक्या लोकांमध्ये लोकहितवादींचा क्रम अगदी वरचा आहे. इंग्रजी भाषेचा, विद्येचा आणि सत्तेचा वापर हिंदुस्थानाने अधिकाधिक कसा करून घ्यावा याविषयीची त्यांची सनातन्यांस अत्यंत धक्कादायक वाटणारी मते त्यांनी अत्यंत बेडरपणे आणि निर्भीडपणे मांडलेली आहेत. काळाच्या पुढचे पाहणारे द्रष्टे, धर्मातील दांभिक गोष्टींवर कठोर प्रहार करणारे सुधारक आणि हिंदी लोकांच्या राजकीय आकांक्षा चेतविणारे विद्वान असेच त्यांचे वर्णन करावयास हवे. आपल्या एका निबंधात लोकहितवादी असे म्हणतात, केवळ अडाणी देशात सरकार मायबाप असते किंवा चोर असते, कारण अडाणी देश सरकारचे मूल्यमापन बुद्धिनिष्ठपणे करूच शकत नाही. मध्यम सुधारलेल्या देशात सरकार मित्र असते आणि फार सुधारलेल्या देशात सरकार हे चाकर आहे असे समजून लोक सरकारशी वागतात. आम्हास असे वाटते, सरकार आणि प्रजा यांच्या नात्याचे इतके मार्मिक, अचूक आणि सर्वकालीन वर्णन लोकहितवादींसारखी तैलबुद्धी असणारा विद्वानच करू शकतो. त्यांच्या या विचारांचा ठेवा आपल्या साऱ्यांना सदैव मार्ग दाखवित राहील यात आम्हास शंकाच नाही. परंतु त्यांची शतपत्रे पुढील काळातही दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरतील याची आम्हास खात्री आहे. फार लागले आहे ते माझ्या मनास. किती उत्साहाने प्रयत्न केला होता मी गावात मुलींची शाळा सुरू करण्याचा, परंतु आई आणि आत्याचा तर विरोध होताच, शिवाय गावातही एकोपा नव्हता. काहींचा विरोध तर काहींचा पाठिंबा. मी भावनेने बोलले तर आईने मला मला अहमची बाधा झाली आहे असे समजून पत्र लिहिले स्वतःस. फार चलते आहे मनात. तर मग ती सल मनात तशीच जपून ठेव, कधीही बुजू देऊ नकोस. म्हणजे ती सल तुला वारंवार आठवण करून दे की एक प्रयत्न फसलाय, पण दुसरा प्रयत्न मी नक्कीच यशस्वी करेन. हे अगदी खरे. म्हणजे ती जाणीव मनामध्ये राहिली की आपोआपच ते काम करण्याची इच्छा प्रबळ होईल आणि अपमान, आघात सोसण्याचे बळही वाढेल. खरे सांगू का तुला, बाईच्या जातीस जगताना वारंवार अपमानास तोंड द्यावे लागते. आणि विशेष म्हणजे अनेक बायकांस त्यांच्या नवऱ्याकडूनच तुच्छतेची, हीनतेची वागणूक मिळते. बाई म्हणजे बुद्धी नसलेला पाळीव प्राणी असेच त्यांस वाटते. तिची टवाळी करणे, घालून पाडून बोलणे, तुच्छ
स्वच्छतेने वागवणे हे अगदी सहजच करतात पुरुष. पाहतो ना आपण आपल्याच घरात आणि घराघरात काही अपमान जपून ठेवावेत, कारण ते चांगल्या दर्जाच्या सरपणाचे काम करतात. पण काही अपमान पाचोळ्यासारखे उडवून लावावेत, कारण ज्यांना समज नाही अशा आढ्यतोकोर पुरुषांनी ते केलेले असतात. ते हसून सोडून द्यावेत. पण बायकांनीच बायकांचे अपमान केले म्हणजे मात्र खिन्नतेनं 4 टिपं गाळावीत. हे काय, आपण शोकसभेस का जमलो आहोत? रमा, तुझ्या शिकवणीचा श्री गणेशा आजपासूनच करू. एकीकडे विणकाम करू आणि दुसरीकडे प्रार्थना सभेच्या कामांची यादी करू. बरे, आपण आतल्या खोलीत बसा, मी चटदिशी सारे साहित्य घेऊन येते. बर.